आता राज्यात बिबट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात सातवतोय. सध्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. माझं मत असं आहे की या प्राण्यांकरता, वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभयारण्याचा. त्याला मारू नये असं अभय देण्याचा एक कायदा आहे अभयाचा. आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागला असं दिसतं. त्याला जीवन जगण्याचा इतकं कठीण परिस्थितीतून, मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय. सह्याद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय. मुलं बाहेर सोडणं सुद्धा, म्हणजे मुलाला खेळावं का नाही मुलांनी बाहेर, ही परिस्थिती आहे. बाहेर मोटरसायकल जावं का नाही, पाणी देण्याकरता शेतात जायचं का नाही, सगळे प्रश्न झालेले आहेत. या माणसाला अभय कोण देणार? प्राण्यांना दिलं पाहिजे, ठीक आहे, तुमचा कायदा प्राणी ते सगळं जपा, पण पहिलं माणसाला अभय देऊन ते जपा. मात्र शेळ्या सोडणं हे काय संयुक्त वाटतं तुम्हाला? आता काय आहे, म्हणजे ही फक्त बातमी शेळ्या सोडायचा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही. राग शांत करण्याकरता केलेले हे काही गोष्टी दिसत आहेत. हे तर शेळ्यातच भ्रष्टाचार होईल. सोडल्या होत्या म्हणतील, खाल्ल्या बिबट्याने शेळ्या खाल्ल्या कार्यक्रम होईल.